चौकीचा महागणपती हा सुद्धा आता मार्गस्थ होतो आहे। त्याच्याही विसर्जनाची मिरवणूक आता सुरू होतीये। काळा चौकीचा महागणपती अत्यंत उंच आणि देखणी अशी ही मूर्ती। तर एकामागोमाग एक हे सगळे गणपती बाप्पा आता निघता आहेत। ही जी सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्याचे हे सगळे मानाचे गणपती बाप्पा मुंबईचे राजे खऱ्या अर्थाने हे आता हळूहळू मार्गस्थ होत आहेत। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर अत्यंत चिंचोळ्या अत्यंत अरुंद अशा खरं तर या गल्ल्या आहेत आणि जिथे हे गणपती बाप्पा विराजमान असतात। मात्र दरवर्षी अशाच पद्धतीनं हळूहळू पावलं टाकत त्यांना या मंडपातून बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत आणलं जातं। काळा चौकीचा महागणपती सध्या मार्गस्थ होतो आहे। अगदी काही वेळापूर्वी याच परिसरामधील लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, तेजुकाया मेन्शनचा गणपती हे सगळे मार्गस्थ झालेले आहेत। त्यामुळे भक्तांचा उत्साह जसा शिगेला पोहोचतो तितकंच सांभाळून या गणपती बाप्पाची मूर्ती मंडपातून मुख्य रस्त्यावरती आणणं हे सुद्धा फार जोखमीचं असतं आणि अनेक गणेश भक्त किंवा या मंडळांसाठी काम करणारे जे कार्यकर्ते असतात ते रात्रंदिवस या मंडळांसाठी राबत असतात। गणेशोत्सवामध्ये खरं तर लालबाग झोपतच नाही अशी स्थिती असते, कारण लालबागमध्ये दिवस रात्र इतकी गजबज असते। गणपती बाप्पा आता मार्गस्थ होत आहेत आणि विसर्जनाची मिरवणूक सुरू होते। काळा चौकीचा महागणपती ही थेट दृश्य आपण बघतोय। अत्यंत शिताफीनं मात्र तितकंच सांभाळून या गणपती बाप्पाला आता मुख्य मंडपातून बाहेर आणलं जातंय आणि तितकीच भाविकांची गर्दी सुद्धा आपण बघतोय। उंचावलेले हात आणि या गणपती बाप्पाचं दृश्य, त्याचा एक फोटो आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करून घेण्यासाठी ही मोठी गर्दी सध्या होताना आपण पाहतो आहोत।